हॅलो, हां साहेब, मनोज बोलतोय, रिक्षा युनियन लीडर. हां, नाही ते ॲक्च्युली एका रिक्षावर कर्ज पाहिजे होतं. रिक्षावर कर्ज? हां, सांग मॉडेल आणि नंबर सांग रिक्षाचा. म्हणजे 2015चीच रिक्षा आहे, मॉडेल तेच आहे, नवीन आहे. अहो नाही साहेब, म्हणजे साहेब मला माहीत असतं तर मला आत्ता तुम्ही बोललात तेव्हा कळलं ना. मला माहीत असतं तर कशाला फोन केला असता मी तुम्हाला. सॉरी या साहेब. काय झालं? अगं ज्योती, तुला माहिती आहे का, म्हणजे या अभिजितच्या रिक्षावर आधीपासून एक कर्ज आहे आणि त्याचे हप्ते अजून फेडले गेलेले नाहीयेत. काय? हा, हे तेच म्हणाले. हे काही मला माहितीच नाही. दादा कधीच बोलला नव्हता याविषयी. नक्कीच दादाला काहीतरी मोठी नड असणार, नाहीतर काहीतरी महत्वाचं असल्याशिवाय कर्ज नाही घेणार तो. घरच्यांना तर ही गोष्ट मी सांगू शकत नाही आणि हे कर्ज तर फेडावं लागेल. दादा नंतर त्याचं कुठलंच कर्ज मी मागे ठेवणार नाहीये. दादाने नक्कीच हे कर्ज घरच्यांसाठी, आमच्याच भल्यासाठी घेतलं असणार. त्याची परतफेड करायची जबाबदारी माझीच आहे. दादा, तू नको टेन्शन घेऊ. तुझी बहीण आहे ना, करेल सगळं. पण एक एक खर्च वाढतच चाललेत. या फाटलेल्या आभाळाला ठिगळं लावायला कुठून सुरुवात करू काहीच कळत नाही. प्लीज या ना. सो ही माझी रूम, अर्थात लग्नानंतर आपली होईल. पण तुम्हाला भिंतीचा रंग कसा वाटला? म्हणजे तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर आपण तसे करू बदल त्याच्यामध्ये. हां, मी ना हे पडदे आहेत ना ते व्हाईट नको असं मला वाटतं. म्हणजे थोडे डार्क असले ना की कसं थोडं कॉम्बिनेशन छान वाटतं ना, कॉन्ट्रास्ट एकदम. आय एम सो सॉरी. तुम्ही उभ्या का? तुम्ही बसन प्लीज. या प्लीज. नाही ठीक आहे. बी कम्फर्टेबल. काही हवं का तुम्हाला? नाही काही नाही. ओके. तुम्हाला फुलं झाडांची आवड आहे? हो. आपण ना खिडक्यांमध्ये कुंड्या ठेवूया. म्हणजे ऑलरेडी आहेतच, पण त्याच्यामध्ये आपण थोडी फुलं झाडं लावूया, नाही का? ॲडिशन. म्हणजे कसं थोडा नॅचरल फील येतो ना सगळ्याला. तुम्ही काय झालं, म्हणजे तुम्ही बोलत का नाही आहात? काही आवडलं नाही आहे का तुम्हाला इकडे? नाही असं अजिबातच नाही आहे. नक्की? हो, म्हणजे सगळंच खूप छान आहे. थँक्यू. आणि हां, हा वॉर्डरोब, तुम्हाला तिथे पण काही चेंजेस हवे असतील तर आपण तेही करू. आणि हो, इथे पण तुम्हाला काही आवडलं नसेल ना तर तुम्ही मला मोकळेपणाने सांगा. आपण तुम्हाला हवे तसे बदल करू, तुम्हाला आवडतील असे. सांगा म्हणजे झालं, लाजू नका. हो, मी येणारच आहे या घरामध्ये. आणि जेव्हा मी येईन ना तेव्हा फक्त तुझ्या रूमचं रुपडं नाही, त्या घराचा नकाशाच बदलून टाकणार आहे. फक्त मला घरात एक पाऊल टाकू दे, मग बघ काय करते मी या घराचं. तू मे महिन्यात जन्माला आला होतास का रे? का? असा अवकाळी पावसासारखं मध्येच येतोस ना. हे बघ, जरा ऐक माझं. तू ऐक माझं. आणि आता अजिबात अशी खोटी कारणं देऊ नको हं. की अरे आपण कसे अचानक भेटलो, मी घरातनं निघत होतो, कायच योगायोग, मी निघालो आणि तू समोर दिसलीस, असं प्लीज बोलू नको. हे बघ, मी असली कुठलीही कारणं देणार नाहीये. ऐक माझं. अरे तू ऐक. अच्छा, ओ माझ एक वेगळाच डायलॉग आहे का? चालेल चालेल, तू मस्त डायलॉग मार आणि मग जा इथून. मला चालेल. हा, जा पटकन डायलॉग मार. जर शब्दांवर पैसे लावले असते ना तर आतापर्यंत करोडपती झाली असतीस. आणि काही योगायोग नाहीये, मी तुला मुद्दाम शोधत होतो. हो, मग तर तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. म्हणजे तुझं धाडस इतकं वाढलंय की तू मला त्रास द्यायला सगळीकडे शोधतोयस.
तुझं तोंड म्हणजे वन वे ट्रॅफिक आहे का? बोलूच देत नाहीये समोरच्याला. मला माहितीये तुला काय बोलायचंय, पण काय आहे ना, दारुडा, मवाली, गुंड हे लोक प्रवचन तर नाही देणार, त्रास देणार. क्वार्टर कुठला? ए मीटर, क्वार्टर क्वार्टर क्वार्टर. चुप 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 चुप, एकदम चुप. आता मी काय म्हणतो ना ते नीट ऐक. तुला लॉटरी लागली. हो, ओरिजिनल लॉटरी. काल आपण लॉटरीचं तिकीट घेतलं होतं, त्या तिकिटाला लॉटरी लागली आणि हे त्याचे 5 लाख रुपये. हे बघ. हे घे. कोण समजतोस तू मला? मी गरजू आहे म्हणून तू मला दान देशील? तुझ्याकडे ठेव. हे बघ, मला मान्य आहे तुला पैशांची गरज आहे, तू गरजू आहेस, म्हणून मी काय तुला दान देत नाहीये. तुला खरंच लॉटरी लागली आहे, हे तुझे पैसे आहेत. ठेव हे. एका बाजूला म्हणतो लॉटरी लागली, एका बाजूला म्हणतो माझ्या हक्काचे पैसे. तुला तरी कळते का तू काय बोलतोयस? तर काय चुकीचं बोललो यात? हा, तू काय आणि सतत माझी मापा काढतेस का? 1 मिनिट. लॉटरीचे पैसे कोणाच्याही हक्काचे असू शकत नाही. हजारो माणसं लॉटरी काढतात, त्या सगळ्यांचे पैसे घेऊन एका माणसाला देणं मला अजिबात पटत नाही. हे बघ, जो पैसा माझ्या कष्टाचा नाहीये त्या पैशात मला अजिबात इंटरेस्ट नाही. हे बघ, हे तुझ्या हक्काचेच पैसे आहेत आणि हे पैसे घेतले तर तुझे सगळे प्रॉब्लेम सुटतील. अडचणीच्या वेळी पैसे घेतले तर काय हरकत आहे? तू जर आता मी काय सांगते ना ते शांतपणे ऐक. माझ्या दादाने मला हेच शिकवलंय की पैसा कमवायचा असेल तर आयुष्यभर कष्ट करायला हवेत, आणि आतापर्यंत हीच शिकवण आहे मला. आणि माणसाच्या तत्वाची खरी परीक्षा ना ही अडचणीच्या काळातच होते. भरल्या पोटी माणूस खूप लेक्चर देऊ शकतो, पण उपाशी पोटी माणसाला माहीत असते अन्नाची किंमत काय. माणसाचा स्वाभिमान बघायचा असेल ना तर उपाशी पोटी माणसाला एकदा फुकटात जेवण देऊन बघ, लक्षात येईल तुझ्या. आणि मला मान्य आहे की तू मला मदत म्हणून ही गोष्ट करतोयस, पण मला हे मान्य नाही आहे. मी या पैशांनी माझ्या बहिणीचं लग्न अजिबात करणार नाही. यार आता कसं समजू यार या मुलीला? तिकडे सुलू आत्याने तर ठरवून टाकलंय की हे लग्नच होऊ द्यायचं नाहीये, म्हणून तर ती पैशांची न सुटणारी कोडी घालायला लागलीये. ज्योती, सुलू समोर नाही टिकणार तू. अय क्वार्टर, कुठे हरवला? मला काय माहित नाही. हे पैसे तुला ठेवावेच लागतील. 1 मिनिट. हे बघ, मला माहिती आहे आजकाल आपण एकमेकांसमोर जेव्हा जेव्हा येतो तेव्हा नेहमी भांडतो, पण याचा अर्थ असा नाही की तू उपकार म्हणून हे पैसे मला देशील. आणि तुला जर ही बॅग घ्यायची नसेल ना तर मी बघते याचं काय करायचं ते. जातो. काय करणार आहेस? हा, ए ए मीटर, ए मीटर.